विश्वाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या साधिवल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असो संसारीची व्हावे करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे रासाच्या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवान श्री ज्ञानोबा समाधी उत्सव आहे आणि दर महिन्याला एकादशीला लोक येतात. अशाच पद्धतीनं लोकांना असं वाटतं की ही वारी आहे आणि उद्या निघून जातात सगळं. एकादशी केली, द्वादशी जेवले आणि माऊली समाधीला बसायच्या अगोदरच निघून जातात आणि माऊलीच्या अगोदर निघून जातात कारण की सगळेच माऊलीच्या अगोदरच जाणार आहेत कारण की माऊली जाणारच नाही. 700 वर्षापासून माणसं जन्माला येतात जातात. जन्माला येणारी माणसं वादविवाद करतात. काही माऊलीबद्दल बोलतात, काही माऊली विषयी बोलतात आणि सगळेचे सगळे निघून जातात. माऊली जिथं आहे तिथेच आहे. समाधी संजीवन. मला एका शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला, समाधी संजीवन म्हणजे काय. आपल्याला असं वाटतं की एखादा प्रश्न जर आपण चांगला विचारला तर आपल्याला थोडंसं मोठेपणीला असा एक भास होतो बरं का. ज्या प्रश्नाचं स्वरूपच आपल्याला माहीत नसतं ते प्रश्न आपण विचारतो. तुम्हाला अर्थ कळला नाही बरं का. शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला समाधी संजीवन म्हणजे काय. तुम्हाला असं वाटलं काही वेगळा प्रश्न असेल. जो भोगी माणूस आहे त्याला समाधीशी काही घेणं आहे का. ज्याचे लाकडं तयार झालेले आहेत, जो जाणारा आहे, जो मरणारा आहे, त्याने नित्यावर विचार करायचा, समाधीवर विचार करायचा. त्याची काही तारतम्य पाहिजे का नको काय. जे साधू संत आहेत त्यांच्याकरता समाधी उत्सव आहे. तुमच्या आमच्यासारखे मरके लोक जे असतात ना हे नुसतेच प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्न विचारण्याच्या मागे कुठलाच हेतू नसतो, फक्त मूर्खपणा असतो. मुख्यमंत्र्याकडे किती पैसे असतील याला काय अंदाज येईल का. याला एकंदरीत 3,500-4,000 हजार रुपये महिन्याला पगार मिळतो. पूर्ण 30 दिवस काम केल्यानंतर 3,500-4,000 जास्त 10,000. आपल्याला काय द्यायचं थोडं. 10,000 पगारावरच्या माणसाला महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जातो हे सुद्धा याला माहिती. पण त्याच्याकडे किती पैसा याच्यापेक्षा तो वाटतो किती हे सुद्धा माहित नाही. त्याला मी असं विचारलं किंवा तुला काय घेणं मुख्यमंत्र्याकडे किती पैसे. नाही, आपल्या अंदाज करायला काय असतं. तसं समाधी उत्सव जो आहे हा अंदाज करण्याचा उत्सव नाही. जे जे लोक सुशिक्षित असो, अशिक्षित असो, महाराज मंडळी असो, सामान्य मनुष्य असो, त्यांचं क्षेत्र नाही आहे. ते जन्माला आलेले असतात, शरीराच्या आहारी गेलेले असतात. भूक लागल्यानंतर नियंत्रण होत नाही, जास्त खाल्ल्यानंतर पचत नाही, रोग झाल्यानंतर थांबवता येत नाही. आलेले रोग याला न विचारता येतात आणि आलेले रोग जातच नाहीत, याला घेऊन जातात. आता योगाचं जर सामान्य वर्णन केलं, माझा शब्द नीट आहे का, सामान्य वर्णन, तहानेली या तहानाची पियावी. जर योगी लोकांना तहान लागली तर पाणी प्यायचं नाही, तहान प्यायची. आता काय अर्थ करणार तुम्हाला. भुकेली या भूकची खावी. भूक लागल्यानंतर अन्न खायचं नाही त्या योगाने, भुकेला खायचं. केवढं अवघड आहे. आणि असा सिद्ध झालेला जो योगी आहे, म्हणजे हे योग्याचं पहिलं लक्षण आहे. तहान प्यावी, भूक खावी, पहिलं लक्षण आहे. आणि ह्या योग्यांचा जो योगी राजा आहे त्याची कल्पना भोगातल्या किड्याची काय करावी. ज्याला काहीच माहिती नाही जीवनाविषयी, जगायचंय कसं माहिती नाही, कमवायचंय काही माहिती नाही, जायचंय कुठे हे माहित नाही, त्याने काय कल्पना करावी एखाद्या योगी राजाविषयी.
2 पुस्तकं वाचता येतात आणि शिकता येतात. काही थोडंफार जनरल नॉलेज मिळतं. म्हणजे तुम्ही एखादा अंदाज नाही करू शकत विश्वाचा अंदाज किती मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल आपण वाचता जन्माला आल्यापासून आभाळ पाहतो. बघता का नाही सगळेजण आकाश आकाश पाहतो म्हणजे आकाश कळलं असा अर्थ होतो का? जन्माला आल्यापासून ज्याचं जितकं वय असेल 80 असेल 85 असेल 16 असेल 50 असेल दररोज आकाश पाहतो. आता एकही दिवस जीवनामध्ये नसेल त्यावेळेस आकाशाकडे लक्ष गेलं नसेल. रोज आकाश पाहणाऱ्या माणसाला अंतरिक्ष कळतं असा अर्थ होतो. खगोलशास्त्री सांगतात, नीट ऐका बरं, फार चांगला विषय आहे. खगोल जे अंतरिक्षाचं संशोधन करतात ते सांगतात की आपल्या आकाशामध्ये आतापर्यंत 100 कोटी म्हणजे 1 अब्ज आकाशगंगा आहे. काय? आकाशगंगा, तारकांचा समूह. एका आकाशगंगेमध्ये 1 अब्ज सूर्यमाला आहे. सूर्यमाला एका आकाशगंगेमध्ये 1 अब्ज आकाशगंगा. एका आकाशगंगेमध्ये 100 अब्ज सूर्यमाला. 1 अब्ज सूर्यमालेमध्ये 1 सूर्यमाला आपली. त्याच्यामध्ये पृथ्वी, पृथ्वीमध्ये भारत, भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रात जिल्हा, जिल्ह्यात तालुका, तालुक्यात गाव, आळंदी, आळंदीत धर्मशाळाच्यात आपण बसलेले. काय कळलं आपल्याला? एका आकाशगंगेमध्ये 1 अब्ज सूर्यमाला आहे. अशी 100 अब्ज आकाशगंगा आहे. आकाश पाहतो म्हणजे अंतरिक्ष कळतं असा अर्थ नाही. माऊलीचं दर्शन घेतो म्हणजे माऊली कळतात असा अर्थ नाही. 100 रुपयामध्ये ज्ञानेश्वरी मिळते म्हणजे कळते असा अर्थ. गळ्यात माळ घालतो म्हणजे माळीचं महत्व कळतं असा अर्थ. म्हणजे महाराज तुम्ही माळकऱ्यांना बोलता ते माळ घालत नाही त्यांचा विषयच नाही. आपण सुधारण्यासाठी माळ घातली म्हणजे जे शाळेत जातात त्यांना शिकवलं जातं. शाळेत जाणाऱ्या लोकांनी प्रश्न विचारला की महाराज ते शाळेत येत नाही त्यांचं काय, तुला काय घेण्याची? तुला मोठं होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी, चांगल्या प्रतिष्ठेसाठी तो अभ्यास करायला तू तुझा विचार करतो. यालाच म्हणतात परमार्थामध्ये आपुली आपण करा संसार बंध. फार महत्वाचा भाग आहे. आपुली आपण करा सोडवं. आणि जी माणसं नीट ऐका, जी माणसं शंका विचारतात, समाधी म्हणजे काय, ज्ञानोबराय म्हणजे काय, योगी म्हणजे काय, हे वैज्ञानिक नाहीये. माझा बोलण्याचा आशय लक्षात ठेवत आहे. खूप शिकलेले लोक नाही आहेत, वैज्ञानिक लोक नाही. कारण विज्ञानाचा नियम असा आहे, कुठलीही वस्तू नष्ट होत नाही आणि कुठलीही वस्तू जन्माला येत नाही. हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. कुठली एनर्जी जी आहे कधीही उत्पन्न होत नाही. एनर्जीचा वापर करता येतो आणि एनर्जी कधी, शक्ती कधी नष्ट होत नाही. पण ज्ञानोबराय नष्ट होऊ शकतात का? जीव नष्ट होत नाही. या जन्मात केलेलं कर्म पुढच्या जन्मात त्याला भोगावं लागतं.
जीव नष्ट होत नाही, शिव नष्ट होतो, याच्यापेक्षा काही मूर्खपण आहे. म्हणजे आपण नष्ट होतो हे ठीक आहे, त्याची भावना आहे, पण कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही हा फार महत्वाचा आणि मोठा नियम. म्हणून कर्म करत असताना हा विचार करावा लागतो, केलेलं कर्म हेच आपलं जीवन, हेच आपलं पुनर्जन्म. आणि पुनर्जन्म घेत असताना नामदेव महाराजांचा सायन्स मधला शब्द येतो, एक एक योनी कोटी कोटी. एक एक योनी म्हणजे काय, आंब्याला लागलेलं झाड जन्माला येत असताना पुन्हा आंबे जन्माला येणार. त्या आंब्याच्या झाडातून मुक्त होण्यासाठी, योनी बदलण्यासाठी हजारो कल्प लागतात. ज्ञानोबांनी 17व्या अध्यायामध्ये खूप सुंदर याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यापेक्षा पुढचं जाऊन सांगतो, मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आलात, तुमचा स्वभाव हजारो वर्ष बदलत नाही, हजारो वर्ष. तमोगुणी असेल तर तो रजोगुणी होत नाही, रजोगुणी असेल तर सत्वगुणी होत नाही, सत्वगुणी असेल तर तो रजोगुणी होत नाही. स्वभाव बदलत नाहीत माणसाचे, चुकीची कल्पना काढून टाक. आणि कीर्तनाने जो माणूस सुधरत नाही म्हणतात ना, त्याच्या मागचं कारण आहे, जन्मजात माणूस पुण्य घेऊन जन्माला यायला पाहिजे. वारकरी संप्रदायाचं मुख्य सूत्र पुण्य. तुम्ही नशीबवान असेल तर तुम्हाला देव आवडेल, कळेल नाही कळेल हा नंतरचा भाग आहे, पण देव आवडणं गरजेचं आहे. आळंदीला येऊ वाटणं मनातून हे गरजेचं आहे. आळंदीला आल्यानंतर बटाट्याकडे वड्याकडे लक्ष जाण्यापेक्षा कीर्तन, नाही तर असे कीर्तन आणि फळ भरपूर आहेत आळंदीमध्ये. काही लोक या फळात येतात, काही तिकीट काढून, म्हणजे आळंदीमध्ये एकाच आळंदीमध्ये 2 फळ समजून घ्या, लवकर ऐकण्यास समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त विश्लेषण केलं की त्यांना महत्व येईल. ते फडकरी माझ्या आमच्या फळामध्ये उल्लेख होतो. आळंदी एकच आहे, एकाच आळंदीमध्ये वारकरी येतात आणि एकाच आळंदीमध्ये वारकरी म्हणून काही येतात. काही कीर्तन ऐकतात, काही तमाशाला जातात, काही सिनेमाला जातात, काही काही असे असतात त्यांना काहीच आवडत नाही, नुसते प्रदक्षिणा चालू असते नुसती. आणि धक्के खायला फार आवडतं, पुढचं बोलत नाही मी. धक्के खाण्याचंच एकदा आयुष्य जातं. काही काय कुठे गेलं कसं काही बघून आलो कसं काय, कोण आहेस तू, काही ऐकलं नाही, बघून आलो आळंदी. संध्याकाळी कुठे गेला तर पुन्हा पाहायला गेलो, गर्दी झाली का. बरं मग गर्दी झाली, पण असं पुरुष मंडळी जास्त दिसतात. एकाच आळंदीमध्ये हे 2 प्रकार, म्हणजे कामुकही आहेत, निष्कामही आहे. तुम्ही कोणत्या स्तरामध्ये आहात हा महत्वाचा भाग आहे. आणि हे जग असंच आहे, त्याला मिश्र जग म्हणतात. जग निर्माण होत असताना मिश्र झालेले. तुमचा स्वभाव हा बदलत नाही, धोरण बदलत नाही. म्हणून ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये जर एखादा माणूस प्रश्न विचारत असेल की संजीवनी समाधी म्हणजे काय, योगी म्हणजे काय, त्याचा अधिकार कोण, आपण गप बसणं जास्त उचित. काय समजून सांगणार आहे. बरं समजून सांगायचं ठरवलं तर त्याला कळलं पाहिजे ना की योगी म्हणजे काय. उद्या तुम्हाला प्रश्न विचारला की कुंडली म्हणजे काय, कुंडलिनी कशी असते, ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे. याच्यापेक्षा तुमच्याकडे दुसरं, तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही काय उत्तर देणार आहे. ते काय तोंड बंद करण्याचं उत्तर असतं का. योगी चांगदेव, माझा शब्द लक्षात ठेवा, त्यांना जेव्हा ज्ञानोबांचा चमत्कार ऐकायला मिळाला, त्यांनी स्वतःचं संशोधन केलं की म्हणजे काशीचे शिकलेले पंडित, दक्षिण काशी पैठण, आणि सगळे लोक म्हणतात रेडा बोलतो रेडा बोलतो. ग्रामीण भागातले जर लोक म्हणत असते रेडा बोलतो तर मी अमान्य केलं. पण ज्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतात असे पैठणचे ब्राह्मण लोक म्हणतात की रेडा बोलतो, रेडा वेद बोलतो. चांगले म्हणायला लागले की माझ्याकडे अजून ही शक्ती का आली. शरण येण्याचं कारण नीट लक्षात ठेवा.
त्याच्या मनुष्याने केलं नाही की ज्ञानवराय फार मोठे कॉम्पिटिशन म्हणतात त्याला. मी पण योगी आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी गेलेले माणसं जिवंत करतो, पण अजून वेळा म्हणून आलेला नाही. हे काही आमची कीर्तनकार असतात, 10-15 अभंगावर व्यवस्थित कीर्तन करतात, पण 11व्या अभंगाला अडकतात. हरिपाठात काही खोटा अभंगात काही ह्याच्यात अडकतात. मग जर नवीन अभंग असला की ते म्हणतात मी ह्या अभंगावर कीर्तन करू शकत नाही, हा कसा करतो. तसं कॉम्पिटिशन योगी चाकदेवाच्या मनात आलं. मी वेळा बोलवू शकत नाही, वेलेले माणसं जिवंत करतो. माझ्याकडे सुद्धा 8 महासिद्धी आहेत. मी वाघाला ताब्यात घेतो, याला ताब्यात घेतो. हा कोण नवीन योगी आलेला आहे. एक तर हा खोटा असावा, एक तर मोठा असावा. खोटा असेल तर कळेल, मोठा असेल तर शरण जाऊ. अर्थ का नाही. हा की पिक्चर चाललेला नाही की ज्ञानोबा जन्माला आलेले आहेत आणि योगी चांगले शरण येतात, असा विषय नाही. हा विषय असा आहे, माझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे. सगळे लोक माझ्याकडे येतात आणि माझ्यात क्षमता आहे गेलेल्या माणसाला जिवंत करण्याची, पण रेडा नाही बोलवू शकत. बरं खोटही वाटत नाही, सांगणारे वेद पाठत आहेत. नाही कळालं. कोणी गाणं म्हणलं असतं लोकांना जर सांगितलं ना. आमच्याकडे एक विद्यार्थी होता मुंबईमध्ये, त्याला काही असं वैदिक कर्म वगैरे येत नाही. दिवाळीमध्ये मुंबईमध्ये ब्राह्मण लोकांना फार मागणी असते, कमी पडतात ब्राह्मण लोक लक्ष्मीपूजन. हा विद्यार्थी होता, याला काही येत नव्हतं कर्मकांडचं, पण धोतर वगैरे होतं. एक शेठ आला म्हणे काही आम्हाला आमची लक्ष्मीपूजा करायची म्हणे. मी माझी लक्ष्मीपूजा ही वेगळी असते म्हणे इतरांपेक्षा, मी अगोदर सांगतो. म्हणजे काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला जशी करायची असेल तसं करा. हा आमचा ब्राह्मण आलेला नाही म्हणजे ब्राह्मण. हा गेला, याने आयुष्यात घरात पूजा केलेली नाही. पूजेची मांडणी कशी करायची याला अजिबात माहिती नाही. ते फळं कसे लावायचे, कुंडलं, ते सर्व तो भद्रमंडळ काही माहित नाही याला. हा गेला आणि ते सगळं विस्कटलेलं बघितलं त्याने. याला प्रत्येक पुढे नेमकं काय कुठं ठेवा, कधी पूजा केलेली नाही. हिने विचारलं तुम्हाला घाई आहे का. ते म्हणे हो, दरवर्षी जसं लावता तसं लावून टाका. घरातले जेवढे माणसं होते दरवर्षाप्रमाणे त्यांनी ते पूजा सजवली. हा आंघोळीला गेला विनाकारण रात्री 9 वाजता. हा आंघोळ करून बाहेर येईपर्यंत सगळं सजवलेलं होतं. आता मंत्र याला येतच नव्हतं, याला माहितीच आहे संकल्प म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, कशातच काही माहिती नाही याला. लघु सिद्धांत पाठ करतो, व्याकरणाचे सूत्र अ आणि ई म्हणजे ए असं पाठ करत होतं. हेच म्हणायला सुरुवात केली त्यांनी आणि इतक्या सुंदर पद्धतीने म्हणायला लागला ते मंत्र त्या लोकांनी कधी ऐकलेलेच नाही. म्हणे महाराज हे मंत्र तुम्हाला अगोदरच सांगितलं माझी पूजा वेगळी. हे मंत्र कुठल्याही ब्राह्मण लोकांना येत नाही, फक्त मी म्हणू शकतो. आणि सगळे व्याकरणाच्या सूत्रावर लक्ष्मीपूजन पार केलं आणि एवढं समाधान वाटलं कारण की म्हणतच होतं. बस तेच ते सूत्र पुढं म्हणले काय आणि नवीन म्हणले काय. त्यांना काय कळणार आहे समोरच्या लोकांना. त्यांना हिंदी नीट कळतं, इंग्रजी शिकलेले लोक. मग ते जेव्हा कंटाळलेले दिसले तेव्हा आरती करून घेतली. पण त्या सगळ्या लोकांनी एवढं प्रसन्न होऊन त्याला 5,000च्या ऐवजी 11,000 दक्षिणा दिली. म्हणे महाराज एवढा चांगला ब्राह्मण आम्ही कधी बघितला नाही. आमचा ब्राह्मण मध्ये मध्ये थांबत होता पण न सांगता एवढे मंत्र तुम्ही म्हणू शकतात. इथून पुढे आमचं लक्ष्मीपूजन तुम्हीच करायचं. घेतले 11,000 निघून आला. मला म्हणे मी 11,000 आणले म्हणे पूजा. म्हणजे चांगले पण काय ते लोक मूर्ख असतात. म्हणजे ते लोक नाही, जगच मूर्ख आहे. कोणाचं कीर्तन ऐकावं, कीर्तनात काय ऐकावं, विषय कोणता असावा काहीच माहित नाही लोकांना. आणि त्यांनी ज्ञानोबरायाबरोबर जेव्हा सांगायला सुरुवात करावी तेव्हा पूर्ण आयुष्यामध्ये अर्थाचे अनर्थ होतात. मार्गच माहीत नसतो. ज्या दिवशी तो आळंदीला आलेला असतो त्याच्या 40व्या वर्षी 40व्या वारीला सुद्धा तो तसाच असतो. कुठलंही जीवनामध्ये परिवर्तन नाही.
अंतःकरणामध्ये विचाराची वाढ नाही ना अंतःकरणामध्ये विशालता आली. याचं कारण दोष आहे अशातला भाग नाही. मिळाला कुणी नाही, संशोधन केलं नाही. जसं पहिलीच केलेला विद्यार्थी तो दुसरीसाठी प्रयत्न करतो, तिसरीसाठी प्रयत्न करतो, तसं तुम्ही आणि माळ घातल्यानंतर एकदा मुक्त झालं समोर त्यानंतर प्रयत्नच बंद होतात. प्रयत्न जेव्हा बंद होतात त्याला परमार्थातली जी यशस्वीता आहे, ऊर्जा शक्ती, ते कधीच मिळत नाही. आणि काही दिवसांनी असा भास होतो, 20-25 वर्ष परमार्थ केला की मग त्याच्या मनामध्ये अहंकार तयार होता. आणि जुने परमार्थ, खरा परमार्थ कसा आहे आम्हाला माहिती नाही, काही माहिती नसतं. येणारी पिढी याचं ऐकते, नीट कळलं तुम्हाला. येणारी पिढी याचा ऐकते, हा मूर्ख असतो आणि ते महामूर्ख असतो. ज्या परंपरेला छेद देण्यासाठी वारकरी संप्रदायाची नियुक्ती झाली तिथेच अंधश्रद्धा प्रवेश करायला लागली. म्हणून ज्ञानोबांनी काय केलं आपल्या जीवनामध्ये, ग्रंथाचं असं विभाजन केलं. ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे त्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन करावं. अत्यंत सूक्ष्म ज्ञान ज्याला पाहिजे आहे सृष्टीच्या विषयी त्याने अनुभवामृत वाचावं. पदार्थ ज्ञान काय, कसं परमाणू तयार झालेला आहे, अणु कसा तयार झालेला आहे हे ज्याला ऐकायची इच्छा आहे त्याच्यासाठी अनुभवामृत आहे. ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, जगत निर्माण कसं झालं त्याच्याकरता आहे. रसिकतेला जगायचं असेल तर ज्ञानेश्वरी. माणसं ओळखायचे कसे, बोलायचं कसं, सगळं ज्ञानेश्वरीने दिलेलं आहे. असे ग्रंथ निर्माण करत असताना योगीराजा असेल तर 65 हा जो हरिपाठ आहे ना, हरिपाठ असा ग्रंथ आहे जसं तो बदाम आहे. त्याचा शरीराचा जो आकार आहे बदामाचा तो लहान असतो आणि बदामाचे गुण महान असतो. ज्ञानेश्वरीमध्ये बदामाचं नाव नाही घेता फार सुंदर वर्णन केलेलं आहे. बदाम अंग साने परिणाम थो, ज्ञानोबराय म्हणतो. अंग साने, छोटा छोटा 2-3 बदाम खायचे असतात. अंग साने परिणाम थोर जैसे गुरुमुखीचे अक्षर. तसं खूप ज्याला वाचायचं नाही पण संक्षिप्त करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे अशांसाठी हरिपाठ. हरिपाठ माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, गेट आहे का बरं का, हे संपूर्ण ज्ञानोबांनी जेवढे ग्रंथ लिहिलेले आहेत ना त्याचं संक्षिप्त टाचन म्हणजे हरिपाठ आहे. संपूर्ण त्याच्यामध्ये अनुभवामृत आहे, ज्ञानेश्वरी आहे, 65 आहे. याचं संक्षिप्तीकरण एकदम लहान केलेलं. आणि कशाकरता केलेलं असतं की जे बुद्धिमान लोक असतात एका पॉईंटवर विचार केला की ते एक पॉईंट लिहून ठेवतात, मग दुसऱ्या पॉईंटवर विचार करतात, दुसरा पॉईंट परिपूर्ण झाला की तो लिहून ठेवतात. असं सगळे पॉईंट एकत्रित करायचे ते स्वतःसाठी केलेले असतात. त्याचा विस्तार लिहिणाऱ्याला माहिती असतो. तर हरिपाठ म्हणजे ज्ञानोबाईंचं टाचन अतिशय सूक्ष्म ग्रंथ, काहीच कळत नाही. आणि ज्ञानोबाईंच्या बाबतीत जर विचार केला ना तर ज्ञानोबाईंची सुरुवात एवढी भयंकर आहे. माझ्या आतापर्यंत अनुभव आहे, सुरुवातीलाच सगळे विद्वान गायब होतात. तुम्ही सगळे एवढे माझ्या समोर बसलेले आहेत, सगळे ज्ञानेश्वरी वगैरे सगळे वाचक मंडळी आहेत. ओम नमोजी अध्याय, बरोबर, ज्ञानेश्वरीची सुरुवात होती. सगळ्या ज्ञानेश्वरी लिहिलेल्या त्या वाचा. तो जी शब्दाचा कोणत्याच ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ नाही. किती छोट्या शब्द, ओम नमो जी शब्दाचा अर्थ कुठल्याच ज्ञानेश्वरीमध्ये लिहिला नाही. आणि जी शब्दाचा अर्थ आहे गुरुदेव. गुरुला बोलत असताना जी ने हाक मारलेली आणि गुरु समोर आहे म्हणून गुरुला नमस्कार असतो आणि निर्गुण निराकारचा जय जयकार असतो. एका ओवीमध्ये 2 नमन आहेत, हे कुठल्याच ज्ञानेश्वरीत लिहिलेले नाही. पहिलीच ओवी आणि मग पुढे जातो माणूस ज्ञानेश्वरीचा अर्थ करत. ज्ञानोबा म्हणतात अरे पहिलीच ओवी कळली नाही, ज्ञानेश्वरी कळली आता कशाला गर्व करतो. पहिलीच ओवी. अनुभवामृतामध्ये तर असा शब्द आहेत महाराज, ऐसी निरुपाधिके. सुरुवात ऐसी निरुपाधिके. ऐसी म्हणजे कैसे, ऐशीच्या अगोदर कैसे पाहिजे ना.
आणि निरुपाधिक सोपाधिकाला उत्पन्न करू शकतं का? तिथंच मला अर्धा अनुभवामृतमध्ये. आणि हरिपाठाचं असं आहे, देवाचे द्वारे अजून कुणाला कळलेलं नाही. बरं, द्वार कळलं तर देव भेटायला किती वेळ लागतो? अर्थ कळला का? एखाद्याचा तुम्हाला दरवाजा कळाला, दरवाजा दिसला तुम्हाला, आज जायला किती वेळ? बेलच मारायची. देवाची खरं जर तुम्हाला देवाचं द्वार कळालं, मग पुरा संसारात कशाला आलं? काय कारण काय देहामध्ये? देव कळाला, हे देवाचं द्वार आहे असं ज्या माणसाला पूर्णपणे कळालं, तो माणूस दुसऱ्या घरामध्ये जाणारच नाही. याचा अर्थ असा आहे, बौद्धिक दृष्ट्या अर्थ लावणं वास्तविक अर्थ करणं अवघड आहे. बौद्धिक दृष्ट्या आपण आपल्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावतो, असा अर्थ असावा, असा अर्थ. म्हणून मी भूमिकेमध्ये सांगितलं, भोगात त्या माणसाला योग्याचं मनोगत कळत नाही. ज्ञानोबा काय म्हणतात हे ज्ञानोबाने प्रसाद केल्यानंतर आपल्याला कळेल. आणि इतके छोटे छोटे व्यवहारात एक सूत्रग्रंथ असतात संस्कृतमध्ये, असे हरिपाठ आहे, व दिसायला छोटे वाटतात हो. छोटा याचा अर्थ पुष्कळ आहे. वाल्मिक ऋषींना ज्ञान झालं, तपाशिवाय झालेलं तपेविन. एकच वाक्य भरपूर आहे. एखाद्या माणूस म्हणत असेल आम्ही भक्ती करतो, भावेविन, तो विषय संपलं तिथे, तेवढंच वाक्य ते, तेवढंच सूत्र आहे ते. आणि भाव नसेल तर भक्ती होणार नाही, आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. किती नास्तिकवाद करू देते. आणि अंगात ताकद असल्याशिवाय, आणि हा बोलू नाही शब्द ना तिन्ही ठिकाणी लागतो. ते संस्कृतची पद्धत आहे. भावे विना भक्ती बोलू नये, भक्ती विना मुक्ती बोलू नये, आणि बळे विना शक्ती आपण एका धक्क्यातच पार करतो. पुन्हा आपल्याला काही गेले सगळे अभंग असेच आहेत. मला पूर्ण तुम्ही हरिपाठाचं संशोधन करा. वाक्य छोटे आहेत, पण एकेका वाक्यामध्ये एक एक ग्रंथ आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे, आपण बसलेली सगळी मंडळी आहात, देवाचे द्वारी उभा क्षणभरे हा नंतरचा प्रश्न आहे, पण देवाचं द्वार कुणाला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. आपण जेवढी माणसं बसलेलो आहोत ना, त्याला देवाचं द्वार पाहिजे का भोगाचं द्वार पाहिजे हा फार मोठा प्रश्न आहे. देव कशा करता पाहिजे? तर भोग आणून देण्यासाठी देव पाहिजे. आपल्या जीवनातल्या उणिवा ज्या आहेत तो पूर्ण करणारी एक सुपरशक्ती पाहिजे. म्हणून आज जर आपण दोघांची तुलना केली, शिर्डीचे साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, हे सगळे जे साधू संत आहेत त्या सगळ्यांची तुलना करा. तिरुपती आहेत, पांडुरंग परमात्मा आहेत. आता जर ज्ञानोबारांची तुलना केली तर 700 वर्ष ज्ञानोबा आहेत, आळंदीमध्ये आहेत, आणि शिर्डीला 100 वर्ष झाली. बरोबर आहे. शिर्डीला किती वर्षाने? सरळ कल्पना आहे, 100 वर्ष झाली. आणि ज्ञानोबाला 700 वर्ष झाले. आता आपला जर विकास पाहिला आणि शिर्डीचा विकास पाहिला, किती फरक आहे त्याच्यामध्ये. तुलना करून बघा. विठ्ठल परमात्मा सुद्धा देवच आहे आणि तिरुपती सुद्धा देवच. आपल्या इथं तुळशीची माळ घालून दर्शनाला जा एवढं सांगितलेलं आहे. काही देणं नाही घेणं नाही, पुकारचा विठ्ठल आहे. बोलावा विठ्ठल. काही विधी नाहीये पंढरपूरला. चंद्रभागेत स्नान करा, भगवंताचं दर्शन करा, पुरणपोळीचा नैवेद्य मानला जातो, घरी जातो. तिरुपतीला गेल्यानंतर जे येईल ते टक्कल करूनच येत. मी एकाला विचारलं हे केस का काढले, कोणी गेलं का तुझं? काही शंका निर्माण होते ना, नेमकं कशा करता गेले? नाही म्हणजे मी तिरुपतीला गेलो होतो. म्हणलं हे कापलं कशा करता केस? नाही म्हणजे तिरुपतीमध्ये बालाजीला केस द्यावे लागतात. तिरुपतीला गेल्यानंतर बालाजीला, अरे ज्या देवाला माणूस देतो त्याच्याकडे मागता कशाला? ज्या देवाला द्यावं लागतं तरी तुम्ही त्याला देव म्हणतात.
हा मुक्ती प्रदान करणारा पांडुरंग परमात्मा आहे. इथं आळंदीला या, पंढरपूरला जा, हा देणारा काही मागतच नाही. आतापर्यंत 700 वर्षाच्या इतिहासामध्ये पंढरपूरमध्ये काही विठ्ठलांनी मागितले, काही अडीअडचण काही बरं क्वालिटी काही खटमॅटे यावे प्युअर, किती गडगडू पाणी असू द्या, पंढरपूरला या, आळंदीला या, एवढं चांगलं नाही. मग जिथं काही डिमांड आहे, काही मागणी आहे, लोकांचा याचा मूळ मुद्दा असा आहे, आपल्याला काय पाहिजे हे पहिल्यांदा ठरवा, आणि जे ठरवतात तेच त्याच्या दारामध्ये जातात. त्या अभंगाचा महत्वाचा अर्थ आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही देवाच्या दारामध्ये जाणार, सत्ता पाहिजे असेल तर मंत्र्याच्या दारामध्ये जाणार, भोग पाहिजे असेल तर तुम्ही वेश्यालयामध्ये जाणार, जर तुम्हाला काही जीवनामध्ये रिद्धिसिद्धी पाहिजे असेल तर चमत्कार करणाऱ्या साधू संतांच्या, ही तुमची डिमांड आहे, ही तुमची मागणी. तुम्ही भ्रष्टा कशामध्ये हे पहिल्यांदा ठरवा. जर तुम्हाला चमत्कार हवा असेल तर तुम्ही तिरुपतीला जा, मागणी मागाल तिथे हे पाहिजे, आणि मग तुम्ही ठरवता देणारा कोण आहे त्याच्याकडे जाता. काय ते माझा एक प्रसंग असा आहे, खूप सुंदर प्रसंग आहे. एक 4 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. थोडा आजारी पडलो होतो आणि एका माणसाचं खूप मोठं नाव आहे. आता बाबा आजारी पडले म्हटल्यानंतर ज्याला काही कळत नाही ते पण आम्हाला सल्ला देते. 7-8 लोक माझ्या भोवती म्हणे महाराष्ट्र डॉक्टरकडे आपण गेलं पाहिजे. अरे नाही, मी म्हणलं माझ्या पद्धतीने बघ. नाही नाही नाही, तुम्हाला काही कळत नाही. इतक्या सहजतेनं आम्हाला मूर्खात करतात आमच्या जवळची माणसं. एवढं जरी लक्षात आलं तरी भरपूर झालं. आणि तो सगळ्यांनी आग्रह केला, फार नामांकित डॉक्टर, महाराष्ट्रात नामांकित, त्याच्याकडे मला गेलं. आणि मग ते वातावरण एक तयार असतं, ते कसं भेटायचं, काय भेटायचं, सगळं VIP व्यवस्था. तरी माझ्याशी नाडी बघितली. 5 मिनिटं तुम्हाला चेहराच बघत होतं, कारण नाडी सापडली ते काय माहिती. आणि सगळं झाल्यानंतर मला सांगितलं, शास्त्रीजी तुमचा हार्ट ब्लॉक झालेला आहे, ब्लॉक, एंजिओप्लास्टी करावी लागेल. म्हणजे ठीक, काय हरकत नाही. तुम्ही करता का? नाही. पण तुम्ही जे निदान केले माझी नाडी पाहून हे खरं आहे का? म्हणे आता पण मग त्यांनी मोठे मोठे नावं घ्यायला सुरू केलं. याला मी सांगितलं, त्याला मी सांगितलं, अशी VIP 4-5 लोकांची नावं घेतली की साधा माणूस हादरतो. आणि हार्ट ब्लॉक पडलं की परत. आता मी म्हटलं ठीक आहे. मग मी बाहेर आल्यानंतर माझे लोक म्हणजे बघितलं का केवढा मोठा डॉक्टर, नुसतं नाडी बघितली सांगितलं. अरे म्हटलं त्याचं काय ऐकतं, ते काय खोटं बोलतो, त्याला काय समजतं. अरे नाडी बघून जर हार्ट कळायला लागला तर ही माणसं अमेरिकेत मोठी झाली असते, अमेरिका यांच्या मागे लागली. नाही नाही म्हणजे महाराज मला माहित नाही, फार मोठा माणूस आहे, कॅन्सर असो, डायबिटीस असो, एका मिनिटात. मूर्ख माणसं. आज जगामध्ये 50% जवळजवळ डायबिटीस आहे. आणि एवढं अमेरिकेसह विज्ञान संशोधन करते ते डायबिटीस कसा कंट्रोलमध्ये येईल. एखाद्या माणसाकडे थोडं जरी औषध असलं ना तर या टायमाला अब्जोपती होईल, इतकी ताकद आहे महाराष्ट्रात. लोक आपली प्रचार की जवळची जी माणसं होती त्यांनी मला एवढं प्रेशर टाकलं. मी म्हणलं नाही, मला पुन्हा एकदा जायचं. 1 महिन्याने पुन्हा त्या डॉक्टरकडे गेलो, त्याच डॉक्टरकडे बघतो. आणि ठरलेलं त्यांनी पुन्हा नाडी बघितली. म्हणजे माझा हार्ट ब्लॉक आहे. मी उलटा प्रश्न केला, म्हणजे महाराज तुमचं म्हणणं मला पटलं, म्हणलं मला पण दम लागतो जरा वगैरे वगैरे. आपण MD कुठून केलं? ते म्हणजे MD नाही केलं मी. म्हटलं MBBS कुठून केलं? ते म्हणजे MBBS पण नाही केलं. मग काय केलं? इंजिनियर आहे मी. हे मूर्ख माणूस आहे. म्हणलं ज्याचं क्षेत्रच नाही तो माणूस सांगतो की हार्ट ब्लॉक आहे. तरी शेजारचे माणसं होते. म्हटलं काय मूर्ख माणसं. म्हणे महाराज तो कोणी असू दे, आपल्याला काय घेणे, निदान केलं नाही त्यांनी. असेच लोक. जो ज्या क्षेत्रातच नाहीये तो क्षेत्राचा माणूस निदान करतो. हे या कलियुगातले सगळ्यात वाईट गोष्ट. व्यापारी लोक साधू झालेत म्हणून संत लोक बदनाम झाले.
आज आपले जे दुर्भाग्य आहेत, संत कधी बाजारून असतो, संत कधी मार्केटिंग करत नाही. संतांना मार्केटिंगची गरज नाही, तो शुद्ध देवाला जोडलेला असतो. आणि कलियुगात वास्तव्य असायला कॉलगेटची जशी ॲडव्हर्टाईज केली जाते, हे साधनाची जशी केली जाते, तशी आता संतांची ॲडव्हर्टाईज व्हायला लागली. काय दुर्भाग्य होतं. आणि यांना काय देवाचं द्वार काढणार आहे. कुठल्या जन्मीमध्ये तरी पाप असेल म्हणून अशा नालायक माणसाच्या पाठीमागे जायची पाळी येते. महाराष्ट्राचं तर एवढं मोठं दुर्भाग्य, संजीवनी समाधीमध्ये 700 वर्षापासून ज्ञानोबा असताना तो दुसरीकडे जातो. हा राक्षसच आहे, लक्षात ठेवा. कोणी रेडा बोलवलेला आहे मला सांगा ना तुम्ही. कोणी रेडा बोलवलेला आहे, कोणी भिंत चालवलेली. एका वैज्ञानिक माणसाबरोबर माझा वाद झाला. म्हणे महाराज रेडा बोलवणं आणि भिंत चालवणं अंधश्रद्धा आहे. म्हणलं मान नाही. तुझ्या साधूकडे जातो तो काय करतो. ते म्हणे पाण्याने दिवा पेटवतात. म्हणजे श्रद्धा आहे का तुझी. अरे हे जादूगरासारखे चमत्कार आहेत. पाण्याने दिवा पेटवणं किंवा काय सगळे चमत्कार भाग करा, शिल्लक राहील तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. सगळे कोणाचे चमत्कार मानू नका जगामध्ये, कोणाचे चमत्कार मानू नका. एकाही साधूकडे काहीच सापडणार नाही. फक्त ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी याच्या अतिरिक्त कुठल्याही साधूकडे काहीच नाही. हे सत्य असताना आपली मुलं आपलं ऐकत नाही, आपण ऐकत नाही. याचा मूळ मुद्दा आहे आपण कोण आहोत आणि काय पाहिजे हेच माहित नाही आपल्याला. आणि ही सगळ्यात अंतःकरणाची वाईट गोष्ट ही आहे, आपलं जर आपल्याला ज्ञान नसेल, फसवायला तर मार्केटमध्ये लोक बसलेले. आता ज्यांनी मला सांगितलं तुमचा हार्ट ब्लॉक आहे, त्यांनी काही मला पत्र पाठवलं होतं का माझ्याकडे या म्हणून. बोला ना. माझा हार्ट मीच गेलो ना. अर्थ कळलं का तुम्हाला. उदाहरण समजून घ्या, दृष्टांताने. त्यांनी काही मला पत्र पाठवलं नाही मी तुमचा इलाज करतो. मीच त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितल्यावर मीच विश्वास ठेवला. माझं पतन झालं हे माझं पाप आहे. तुकोबाराचा अभंग लक्षात येतो. माझं मीच झालो शत्रू कैसा पुत्र झाला कैसा मित्र कासया घातला पसारो अहो जगद्गुरु तुकाराम. कशाला कुणाला नावं ठेवायचं. मी होऊन एखाद्या चुकीच्या माणसाकडे जातो, मी होऊन त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि 10-5 वर्षानंतर मीच त्याची निंदा करतो की अरे हा साधू नाहीये. तो नसेल साधू, तुझे 10 वर्ष परत येत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये क्षणाला किंमत आहे. पाऊस निघून गेलं, काहीच पडत नाही मला जीवनामध्ये, काहीच राहत नाही.
म्हातारपणामध्ये आणि मृत्यूच्या वेळेस जर तुम्हाला कळालं की हे सगळं चुकीचं होतं, जीवन परत येत नाही. 10 वर्षांनी कळालं हा माणूस चुकीचा आहे, गेलेले 10 वर्ष तो माणूस परत देऊ शकत नाही. आणि मानवी जन्म एवढा अनमोल आहे, प्रतिक्षण मोलाचं आहे, प्रतिक्षण, प्रत्येक जीवन महत्वाचं आहे. आणि ते जीवन एवढं अनमोल असतं नाही याची अंदाज येऊ शकत नाही. एका घरामध्ये घटस्फोट झाला, पैसेवाला माणूस होता, त्याने सांगितलं मला न्याय मिळाला पाहिजे. त्याने कोर्टामध्ये केस टाकली आणि दोघेही कोर्टात केस टाकल्यानंतर तो माफ करायला माझे महाराज सगळे पुरावे मी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत, हे सगळं कसं चुकीचं होतं, काय होतं काय नाही. लंडनचा माणूस होता. म्हणलं मग आता किती वर्ष झाले केस चालू? म्हणजे 2 वर्ष झाले, अजून 2 वर्षांनी निकाल लागणार आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही काय मूर्ख आहात, तुम्ही लंडनमध्ये राहता का खेडेगावामध्ये राहता? केस तुमच्या बाजूने होऊ शकते, त्यानंतर तो हायकोर्टात जाऊ शकतो, तिथं एक 5-1 वर्ष लागतील, इथं 5-1 वर्ष लागतील. 10 वर्ष तारुण्याचे निघून गेले आणि मग निकाल लागला, तुम्ही बरोबर होतात. हातात काय आलं तुमच्या? लक्षात येईल काय हातात आलं? तारुण्याचे 10 वर्ष कोर्टात तुम्ही चक्रा मारल्या आणि मग निर्णय झाला तुम्ही बरोबर आहात. दाखवणार कोणाला? मानणार कोणाला? आणि गेलेला तारुण्य पुन्हा येत नाही. सगळ्यात मोठा वाईट प्रश्न आहे हा. भगवान श्री ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, मनुष्य जन्म आणि आपलं पाप असतं, आपण चुकीच्या नादी लागतो. म्हणून कळवळ येईल त्यावेळेस करून काय फायदा होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. आणि जसं जसं आपल्याला सत्संग बुद्धीने, विवेक बुद्धीने जसं जसं आपल्याला लवकर कळेल ना, तसं तसं मुक्ततेचं द्वार आपल्याला जवळ सापडेल, देवाचं द्वार आपल्याला जवळ सापडेल. जितक्या शंका येतील, जितक्या वाईट माणसाकडे आपण जाऊ, तितका आपल्या जीवनामध्ये त्रास होणार आहे. सगळ्या ग्रंथांच्या अगोदर एक ग्रंथ आहे, गीतेच्या अगोदर ज्ञानोबा तुकोबारायांच्या, भगवान कृष्णाच्या अगोदर ग्रंथ आहे कठोपनिषद. आणि तो लग्न न झालेला जो मुलगा आहे कुमार, तो असं यमाला प्रश्न विचारतो, मेल्यानंतर आत्मा असतो का नसतो? त्याचं लग्न झालेलं नाही. आणि यमराज त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करतात. चिरंजीव राहा, हत्ती घोडे देतो, सोनं देतो, राज्य देतो, म्हणेल तोपर्यंत तुला मी जगायला देतो वगैरे वगैरे. तो काही त्याच्या लोभामध्ये अडकत नाही. आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना एवढं लांब लचक जाण्याची गरज नाही. 2 गुंठे देतो म्हटलं तरी त्याचं भरपूर होईल. आपल्याला बदलायला फारसा वेळ लागणार नाही. ते राज्य, सत्ता आणि वर्णन असं केलेलं त्या उपनिषदामध्ये, ये रामा दुर्लभा मर्त्य लोके, जे भोग राजाला सुद्धा मिळत नाही. यमराजच्या पोराला सांगतो सगळे मी तुला देतो, पोरगा अडकत नाही. जेव्हा उत्तर द्यायला सुरुवात केली ना, त्याचे उत्तर इतके गोड आहे उपनिषदातले. यमराज नचिकेताला सांगतो, बाळ तू पुण्यवान आहे. ते सांगितलं कसं काय? एखादी गोष्ट न मानणं हा स्वभाव नाही, हे पाप आहे. अर्थ काय? ज्ञानोबराय न मानणं हे पाप आहे. कारण की त्यांनी दिलेलं ज्ञान तुम्हाला मिळणार नाही, तुमची प्रगती थांबते. आणि ज्याने तुमची प्रगती थांबते ते तुम्हाला न मिळणं हे पाप आहे. सामान्य भाषेत बोलायचं म्हणजे लहान मुलाला आई न मिळणं, आईचं काही जात नाही, मुलाचं पाप आहे. कोणाचं दूध पिणार, कोण सांभाळणार, कोण माया करणार? लहान मूल आहे, आई नसेल जीवनामध्ये तर पोषक तत्व देणाऱ्या या जगात कोण आहे? मला कोण कोणाकडे पाहायला? आई नसणं पाप आहे, माऊली न कळणं पाप आहे. हे कृष्णाच्या अगोदरचं उपनिषद आहे. न संपरायम प्रतिभाती बालम समाद्यंतम वित्तमोहेन मूढम. पैसा जास्त झाल्यामुळे माणसं परमार्थाला मानत नाही, हे यमाने सांगून ठेवलेले.
काय उत्तर आहे बघा. प्रमाद्यंतम वित्त मोहेन, पैशाचं प्रमाण वाढल्यामुळे यमराज म्हणतात ते चांगल्या लोकांना मानत नाही, चांगल्या गोष्टीला मानत नाही. आणि यमराज सांगतात त्यांनी न मानल्यामुळं पुन्हा पुन्हा माझ्या पदरी येतात. ते देवाच्या दारात जात नाही, यमाच्या दारात जातात. यमाचा पाहुणा यमाने नचिकेताला आज सुद्धा कैलास यात्रेला जात असताना, भारतातून कैलासकडे जात असताना रस्त्यामध्ये यमद्वार हा उपदेश जिथं केला ते ठिकाण आहे, त्याला यमद्वार म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, भरपूर त्याच्यामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे. 2-3 उदाहरणं मुख्य, त्यापैकी सगळ्यात मुख्य उदाहरण सांगतो तुम्हाला. इतकं गोड वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये कठोपनिषदामध्ये. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, हा आत्मा प्रवचनाने मिळत नाही. न मेधया, खूप बुद्धिमान माणसं आहेत, अंतरिक्षाचं संशोधन करत, थोडी मोठी माणसं, 100 कोटी 1 अब्ज आकाशगंगा आहे. ते शोधणं म्हणजे काय चेष्टा आहे काय? आपल्या मेंदूमध्ये एवढा मोठा विषय निर्माण होणं न मिळत, आत्मा मिळणार नाही त्याला. अगदी तुकोबाराची भाषा सांगतो, सोन्याचे पर्वत करवती आळणार अनुरान कल्पतरू, पण देव कधी सापडणार, परी दुर्लभ विठोबाचे. हे सगळ्यात अवघड आहे. न मेधया न भवना सुते ना. खूप लोकांचं श्रवण केलं म्हणून आत्मा कैलाशातला भाग नाही. मग कळतो कधी? आत्म्याला जर वाटलं की याच्यावर कृपा करावी, मग कळतो. हा फार देवाला जर वाटलं की याच्यावर कृपा करावी, मग देव आपल्याला कळतो. देवाला जर वाटलं की याच्यावर कृपा करावी तर कळतो. म्हणजे मग आज पटत नाही, त्यांचंच नाव जात आहे. जगद्गुरु तुकोबाराय काही विश्वविद्यालयामध्ये शिकायला गेले होते, काही संस्कृत साहित्य किंवा काय काय, पण गाथा सारखा विषय त्यांच्या मुखातून सहजगत्या निघणं. ते म्हणतात, तुका म्हणे मज बोलवितो देव. बोलवितो देव हा शब्द सुंदर आहे. बोलवितो देव. आणि आपल्या तोंडातून एखादं वाक्य निघलं ना छातीकडे, मी सांगितलं होतं अगोदर, नाही बसलेले माणसं जरा आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघा. हे आम्ही अगोदर सांगितलं, मला माहिती होता. मग तू का खात्यात जातो? तुला जर समोरच्याचं एवढं कळतं तर तुला उपदेशाची गरज का पडते? अवघड आहे महाराज आयुष्य. एक साधा शब्द जर आपल्या जीवनात चांगला आला तर त्याचा अहंकार आपल्याकडे असतो. इथं असं नाही. तुका म्हणे मग बोलवितो अर्थ गुह्य भाव तोच जाणे. मी काय बोलतो, त्याचा अर्थ काय, गुह्य काय, त्यातले आशय विषय काय, भगवंतालाच माहिती. तो बोलवतो, तो का बोलवतो? कृपा केली. अर्थ लक्षात काय केली? कृपा म्हणजे आपण देवाला आवडतो म्हणजे कृपा. कृपा म्हणजे काही असं देव येतो आपल्या डोक्यावर हात ठेवले असं काही मूर्खासारखी कल्पना करू नका बरं. कृपा म्हणजे काय? आपल्याला वाईट न सुचणं, आपल्याजवळ वाईट माणूस न येणं, याचं नाव कृपा आहे. आणि ती कृपाच आपलं रक्षण करते, ही कृपा आहे. मला देवाने आपल्यावर कृपा करावी असं काय पाहिजे? दुसऱ्या चरणात सांगतात, हरी मोठे मना, हरी मोठे मना, हरी मोठे मना, हरी
तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. हरिमुखे म्हणा, तुम्ही आतापर्यंत किती वेळा म्हणत असेल देव झाले, पण अभंग इतका गोड आहे. शब्द काय? हरिमुखे. मुख म्हणजे काय आहे? द्वार आहे. मुख जर नसेल तर पोटात काही जाणार. आपल्या शरीराचं द्वार ज्याने आतमध्ये आहार जातो त्याचं मुख्य काय आहे? हरी मुखे. मुख हे द्वार आहे आणि त्या द्वारातून हरी हा शब्द गेला पाहिजे. हरी मुखे म्हणा, ज्ञानोबांचा शब्द भाग आहे. आणि हरी जर आपल्या मुखातून पुन्हा पुन्हा म्हणत गेलो तर त्याचा परिणाम पुण्याची गणना. आणि ज्या दिवशी तुमचं पुण्य वाढलं त्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करतो आणि त्या व्यक्तीला तो देवाच्या दारात असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही देवाच्या दारात आलात त्या दिवशी तुम्हाला चारी मुक्ती मिळतात. फार सोपा अर्थ आहे. देवाचं द्वार म्हणजे मनुष्य शरीर नाही, तर गटारात माणसं पडले नसते माहिती. कारण मनुष्याचं शरीर हे जर देवाचं द्वार मानलं आपण तर योनी कोणाला मानणार आहे? आज या जगामध्ये एवढे माणसाचे पतन होतात. रोज माणसं वेगळ्या वेगळ्या देशाला भ्रष्ट करतात, राज्याला भ्रष्ट करतात. काही काही माणसाशी जन्माला आले मानव जातीला हानिकारक आहे. ज्यांनी अणुबॉम्ब तयार केले त्यांचे परिणाम पिढ्यानपिढ्या अजून जपानमध्ये आहेत. अणुबॉम्ब निर्माण करणारे माणसंच आहे आणि बॉम्ब टाकणारे सुद्धा माणसंच आहे, लक्षात ठेवा. मग यांनी इतके पाप करून ठेवले, हे सगळ्यात अवघड आहे. आणि पाप कधी लपत नाही बरं, कोण डोक्यातून विषय काढून टाकतात. माणूस मरतो म्हणजे काय होतं? श्वास बंद होतो. घेत कोण होता श्वास? अर्थ काय? फार सोपं गणित आहे, फार अवघड गणित नाही आहे. श्वास बंद झाला म्हणजे शरीर शांत झालं. घेत कोण होता श्वास? म्हणून 15व्या अध्याय आपण रोज वाचतो. त्याचं मूळ कारण आहे, शरीरातून आत्मा जात असताना संतांना तो दिसतो. नीट ऐका काय बोललो तुम्हाला. कीर्तनातलं काही लक्षात नाही राहिलं तर एवढं लक्षात ठेवा. शरीरातून आत्मा जात असताना संतांना दिसतो. 15व्या अध्यायात सांगतात, उत्क्रामंतम, प्राणाचं शरीरातून उत्क्रमण होत असताना विगुडा हा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. विठ्ठल विठ्ठल. आणि तो आपला बाहेर कसा जातो हे संतांना दिसतं आणि संत वर्णन करतात. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता खुडी. खुडीतून प्राणाला बाहेर काढत असताना नाही त्या यमाची नाही करुणा येत नाही. ओढाळ सापडे काय शब्दाचा प्रयत्न. ओढाळ जनावर जर पिकात सापडलं एखाद्या शेतकऱ्याला तर शेतकरी त्या जनावराचे काय हाल करतो हे सगळे शेतकरीच आहेत आपण. तसं या शरीरामध्ये जर पापी आत्मा यमाला जर सापडलं ना मारिती निष्ठोर यमाचे किंकर भाऊसान हेला म्हणतात पाप. आणि ह्या लोकांनी देवावर विचार केला म्हणजे देवाचं द्वार यांना सापडेल. इतका देव आणि परमात्मा स्वस्त नाहीये, लक्षात ठेवा. एवढ्या सहजासहजी समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रबंधित. बहुनाम अनेक जन्म प्रयत्न करावे लागतात, अनेक जन्म ज्ञानोबरांची सेवा करावी लागते. आणि मग कुठेतरी हळूहळू ज्ञानोबरांची कृपा होत होत एक दिवस असा येतो ज्ञानोबरा आपल्या मांडीवर त्या पोराला घेतात. आणि माऊलीने रेड्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलतो महाराज नाही. माऊलीने जर रेड्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलतो. आपल्याला मराठी बोलता येत नाही. अजून माऊलीची कृपा झाली नाही हे कळण्यासाठी पुष्कळ आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही अजून कृपा झालेली नाही. ग्रंथ कळत नाही अजून कृपा. अरे माऊलीने हात ठेवा आणि ग्रंथ कळू नये असं कसं शक्य आहे महाराज?
ज्ञानोबांची ओवी इतकी सुंदर आहे, ज्यावेळेस गुरु कृपा करतात ना, हे असं एक दृश्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये. गुरु कृपा कशी करतात, संत जीवाचा स्वीकार कसे करतात. ज्ञानोबा म्हणतात असे डोळे शिष्याकडे पाहतात, ज्याचा उद्धार करायचा त्याच्याकडे डोळे, आणि मग तोंडातून शब्द बाहेर पडतो. एखादं लहान मूल आहे आणि ते आईच्या समोर खेळतं, आणि आईच्या समोर मूल खेळत असताना आई डोळ्यानं त्याचा सांभाळ करते. लक्षात येते काय बोलू? आई डोळ्यानं त्याचं रक्षण करते. ऐकत नसेल, चुकीचं करत असेल, चुकीच्या ठिकाणी जात असेल, मग ती शब्द बोलते. बसते डोक्यामध्ये. तोपर्यंत शब्द बोलत नाही. अंगणामध्ये मुलगा खेळतोय, खेळू द्या. आई बसलेली असते, पोरगा बरोबर असतो. हा पोरगा जो असतो तो खेळत असतो, उड्या मारतो, नाचतो, गातो. तिच्या डोळ्याच्या अंगणामध्ये मुलगा असतो, काही बोलत नाही. जर चुकीचं होत असेल तर तोंडातून शब्द निघतो, नाहीतर शब्द निघत नाही. अर्थ ना? तसं तुम्ही जर परमार्थ करत असाल, योग्य परमार्थ असेल, माऊली काही बोलणार नाही. माऊलीच्या डोळ्यात तुम्ही आहात, माऊली काही बोलणार नाही तुम्हाला. जर चुकत असेल, आवाज कानावर येईल, तो तुमच्या अंतःकरणावर जाणवेल. तरी पण जर गाडोपणा केलं तर माऊली जबाबदार नाही. विठाला